सर, अमित शहांनी असं वक्तव्य केलेलं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही फोडलेली नाहीये. उद्धव ठाकरेंची शिवसेना पुत्रमोहामुळे तर राष्ट्रवादी ही पुत्रीमोहामुळे फुटलेली आहे. आता या विषयात महाराष्ट्राला जे काय कळायचं ते कळलेलं आहे. हे फोडाफोडीचं राजकारण गोव्यामध्ये कोणी केलं, कर्नाटकात कोणी केलं, मध्य प्रदेशमध्ये कोणी केलं, उत्तराखंडमध्ये कोणी केलं, हे सगळं लोकांच्या समोर आहे. आणि फोडल्याशिवाय पक्ष जगूच शकत नाही हे आता उघड सत्य आहे. महाराष्ट्रात कोणी फोडाफोडी केली, कोण रात्री कोणाला भेटायला जायचं, काय झालं, आता हे कशाला लोकांना सगळं माहिती आहे. सर, 400 पार हे शरद पवारांनी मान्य केल्याचं धनंजय मुंडे म्हणतात. म्हणजे मोदींनी जे 400 पारचं घोषणा केली होती, 400 पारची त्यांनी घोषणा केली होती. अबकी बार 400 पार हे बॅनर्स लावले होते. आता तुम्ही हायवेवर जाऊन बघा, कुठेही बॅनर्स बघा, फिर से एक बार मोदी सरकार याच्यावर आलेत. मी त्याच्यावर म्हणतो, फिर से एक बार मोदी सरकार, नहीं करेंगे 200 पार. 400 पार वगैरे फार अहो साधं गणित आहे हो. राजस्थानमध्ये त्यांना पूर्ण आत्ता जेवढे सीटा आहेत तेवढ्या सीटा मिळाल्या, उत्तर प्रदेशमध्ये आहेत तेवढ्या सीटा मिळाल्या, मध्य प्रदेशमध्ये आहेत तेवढ्या सीटा मिळाल्या, कर्नाटकामध्ये आहेत तेवढ्या सीटा मिळाल्या. तेव्हा कुठे ते 303 304ला पोचलेत. आता कुठनं आणणार सीट? पाकिस्तानात ना सीट आणायला कुठनं तरी चान्स पाहिजे ना. आता बिहारमध्ये त्यांना फटका बसतोय, महाराष्ट्रात त्यांना फटका बसतोय, कर्नाटकामध्ये त्यांना फटका बसतोय, बंगालमध्ये त्यांना फटका बसतोय. मग कुठनं आणणार? गणित तर जुळायला पाहिजे ना. बोलणं फार सोपं आहे 400 पार. मी तर म्हणेन 600 पार करतील ते. बोलायला काय जात आहे आपलं. काल आंबेडकर जयंती होती, त्यानिमित्त त्यांनी अजेंडा जाहीर केलेला आहे आणि एक नेशन वन नेशन समान नागरिकांचा या देखील त्यांनी बोललेलं आहे. पुन्हा निवडून आल्यानंतर लोकसभा विधानसभा एकत्र घेणार आणि काही ज्या योजना राबवल्या 10 वर्षामध्ये भविष्यात त्या देखील वेगळ्या प्रकार राबवणार सांगितलं. असं आहे की पहिल्यांदा जेव्हा निवडून आले आणि जेव्हा लोकांच्या आशा आकांक्षांना हात घातला, तेव्हा तुम्ही जी वचनं दिली होती त्याचं काय झालं ते सांगा. बेकारी एवढी का वाढली, तरुण बेरोजगार का झाले ते सांगा, महागाई का वाढली ते सांगा, पेट्रोलचे दर का वाढले ते सांगा, GSTनी कसं बाजाराचं वाटोळं केलं ते सांगा. नवीन 10 वर्ष जे तुम्ही लोकांना मूर्ख बनवत होतात त्याची कारणं सांगा. आज जागतिक स्तरावरची संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणतं की भारतामध्ये 83% नवयुवक हे बेकार आहेत, बेरोजगार आहेत. भारताचा विकास दर हा 4पेक्षा खाली जाईल असा त्यांचा अंदाज आहे. आणि तो 4पेक्षा खाली गेला तर आपली परिस्थिती पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षा वाईट असेल. हे ज्याला समजतं त्याला समजतं. आता तुम्ही लोकांना सांगणार आमचा विकास दर 10 आहे, पण त्याले पॅरामीटर्स काय आहेत, त्याला तुम्ही मोजमाप कसं केलं आहे, काय उत्तर नाही त्याच्यावरती. बेरोजगारी वाढते, कंपन्या बंद पडत आहेत. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव की महाराष्ट्राला रोजगार देणाऱ्या कंपन्या असे पकडून डायरेक्ट उत्तर गुजरातमध्ये जात आहेत. कोणी काही बोलत नाही. स्पष्ट वक्ते अजित पवार काही बोलत नाही. हे माझं सरकार, गोरगरिबांचं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, काहीच बोलत नाही. चांगल्या चांगल्या कंपन्या गेल्या ना, रोजगार मिळणार कुठे मराठी पोरांना. म्हणजे एक काळ होता भारतातल्या तमाम तरुण मुंबईत यायचे की आल्या आल्या नोकरी मिळेल, आपल्या घरच्यांना आपल्याला सावरता येईल. ह्या मातीने अनेक संसार पोचले भारतभरात. आज वेळ अशी आली आहे की आपली पोरं जातील आता गुजरातला नोकऱ्या मागायला. मराठी पोरं कधीच बाहेर गेली नाही नोकऱ्या मागायला. त्याच्यावरती काहीतरी बोला ना. मुख्यमंत्री अनेक रोजगार मेळावे लावले होते. असे रोजगार मेळावेला असे निवडणुकीच्या आधी खूप रोजगार मेळावे लागतात. त्याच्यातले वाचा. त्याच्यात ट्रेनी आणि अप्रेंटिसशिपच 80%. ट्रेनीचा अर्थ काय आणि अप्रेंटिसशिपचा अर्थ काय आम्ही समजतो ना यार. गरीब माणसाला नाही समजत. ट्रेनिंग म्हणजे काय असतो की एखाद्याच्या हाताखाली काम करायचं. आणि अप्रेंटिसशिप काय असते, समजा तू फिटर आहेस, वेल्डर आहेस, अजून काही कुठले स्किल्स आहेत ज्या स्किल्ड हे असतात, त्याच्या हाताखाली काम करून
ती कृती शिकणे, ते स्किल शिकणे, ह्याला अप्रेंटिसशिप म्हणतात. अप्रेंटिसशिप ही नोकरी होऊच शकत नाही. तुम्ही अप्रेंटिसचा योग्य तरीकेने वापर करून परीक्षा देऊन एकदा तुम्ही फिटर झालात की फिटरला मग नोकरी मिळते, मग वेल्डरला नोकरी मिळते. अप्रेंटिसशिप ही नोकरी नसते. आता काय बोलायचं, लोकांना येडं बनवणं एवढंच तुमचं काम आहे, बाकी काही कामच नाही तुमच्याकडे. कसले आलेत रोजगार? बेकारी 83% गेली आहे बेरोजगारी. भारताच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं. 70 वर्षाच्या इतिहासात असं झालं नव्हतं. ते 70 वर्ष करत असतात ना, 70 वर्षात एवढी महागाई वाढली नव्हती, 70 वर्षात एवढी बेरोजगारी नव्हती. आणि हे दोनच गोष्टी आहेत ज्या अंडर करंटमध्ये लोक असे चिडलेले आहेत, शेतकरी, महागाई आणि बेरोजगारी. मग आता तुम्ही मटण खाणार का चिकन खाणार, तुम्ही मटण खाणार का व्हेज खाणार, मग कुठल्या दिवसाला खाणार, ह्याला लोक आता किंमत देत नाही. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. मी परवा शहापूरला गेलो होतो. मी सहज म्हटलं की असा असा विषय चालू आहे आणि पंतप्रधान आता व्हेजिटेरियन का नॉन व्हेजिटेरियन ह्याच्यावर बोलायला लागलेत की नॉनव्हेज खाऊन तुम्ही लोकांच्या भावना दुखवतात. मी म्हटलं तुम्ही किती जण व्हेजिटेरियन आहात? एकही हातवरती गेला नाही. म्हटलं नॉन व्हेजिटेरियन किती आहात? कमीत कमी 400-500चा जनसमुदाय होता, सगळ्यांनी हातवरती केले. अरे भारत हा परंपरेने नॉन व्हेजिटेरियन आहे, परंपरेने. काही बाई चॉईस आहेत. असं नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन आपल्या अन्नामध्ये एवढे फरक असतो काय? मी काय जेवतो याच्याशी तुम्हाला काय करायचं आहे? आणि हा काय निवडणुकीचा विषय आहे का? आणि सर्वात जास्त फंड बीजेपीला म्हणजे ते काय म्हणतात ना, स्लॉटर हाऊस ज्यांना परवानगी दिल्या आहेत त्यांनीच पैसे दिलेत. फंड कोणी दिला आहे सर्वात जास्त? त्या स्लॉटर हाऊस कंपनीनेच दिला आहेत. स्लॉटर हाऊसचे परमिशन कोणी दिली आहे? काहीतरी बोलेल. तुम्ही राष्ट्रीय निवडणूक लढवतात, तुम्ही GDP वर बोला, तुम्ही रोजगारावर बोला, तुमच्या इन्व्हेस्टमेंट किती येणार आहेत फॉरेनमधनं ते बोला, तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध कसे आहेत ते बोला. त्याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. मी जसं नेहमी सांगतो, एकेकाळचे भारताचे बाजूचे सगळे राष्ट्र हे भारताचे मित्र होते. आज नेपाळसारखा आपला सर्वात जवळचा मित्र आज शत्रूच्या गोटात जाऊन बसला आहे. तिथनं आपण एकेकाळी सैनिक घ्यायचो. नेपाळ गुरखा रेजिमेंट नावाची रेजिमेंट होती स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत. दोघांकडेच ती रेजिमेंट आहे. एक इंग्लंडमध्ये आहे, एक भारतामध्ये आहे. इंग्लंडची रेजिमेंट आजही चालू आहे, आपली बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण का कुणी गुरखा ते अग्निवीर व्हायलाच तयार नाहीत. ते डायरेक्ट चालले चायनाच्या मिलिटरीमध्ये. आणि गुरखा रेजिमेंटचं आपलं नाव आहे. गुरखा रेजिमेंटमधला सर्वात मोठा माणूस म्हणजे फील्ड मार्शल मानेकशॉ. मानेकशॉ हे गुरखा रेजिमेंटमधनं मोठे झालेले आहेत. गुरखा रेजिमेंटला इतिहास आहे. जो मौत से नहीं डरता उसका नाम गुरखा है असं म्हटलं जातं मिलिटरीमध्ये. सर्वात शूर, सर्वात म्हणजे त्यांना हक्क आणि अधिकारच आहे मिलिटरीमध्ये राहण्याचा. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी कसं काय केलं, पहिल्या महायुद्धात त्यांचं कार्य सगळं वाखणण्याजोगंच आहे. 71च्या त्यांचं लढणं, त्यांचं 65-62 या 2 लढायामध्ये गोरखा रेजिमेंटचं योगदान, हे जरा अभ्यास करायला पाहिजे. गेला तो नेपाळ आपल्या हातातनं. शेतकरी, रोजगार आणि महागाई ह्या 3 गोष्टींवरतीच लोकसभेच्या निवडणुका लढतल्या जात आहेत. आणि त्या अंडर करंटमध्ये लोकांच्या घरात घुसलेल्या आहेत. प्रत्येक घरात एक बेकार आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-गार्ड से सुरक्षित रखिए. V-गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आईच्या औषधाला पैसे नाहीत, बापाच्या औषधाला पैसे नाहीत, घरात खायला अन्न नाही, आणि तुम्ही इथे म्हणजे मारामारी चालू आहे उपासमारीशी, आणि हे बोलतात मांसाहारी का शाकाहारी. अरे काय हे खायला द्या 2 अन्न, 2 वेळचं अन्न मिळू द्या. सर, मांसाहारी आणि शाकाहारीवरून पुढचा प्रश्न आहे की उमेदवारी जे पियुष गोयल आहेत त्यांना मासळीचा वास सोसवेना, त्याने रुमाल लावून त्यांना फिरावं लागतं मतदारसंघात. अरे म्हणजे आम्ही गरीब माणसं आहोत, आम्ही सुकं मावरं खातो, आमच्याकडे मोंबील असतात, आमच्याकडे सुकट असते,
आमच्याकडे जवला असतो. हे आमचं वर्षानुवर्षाचं खाणं आहे आणि आम्हाला लाज नाही वाटत. म्हणजे मराठी माणसांच्या भागांमध्ये फिरायला सुद्धा यांना लाज वाटायला लागली. म्हणजे कसं चालायचं? अरे हा देश गरिबांचा आहे. ह्या देशामध्ये आजही काय असं पॉवर्टी खतम झाली आहे आणि सगळेच मर्सिडीजमधनं फिरतात असं नाही आहे. सायकल परवडत नाही असे लोक आहेत या देशामध्ये. आपण नाकाला रुमाल लावून फिरतो आहोत. हे काही कौतुकास्पद नाही. आणि नवीन काय ते जानकर साहेब बोलतात मी इंग्लिश बोलतो, तो हा बोलतो कोण तो विखे पाटलांचा पोरगा मी इंग्लिश बोलतो. इंग्लिश हे काय लोकसभेला जाण्याचं हे आहे काय? गॅरंटी कार्ड आहे काय? या BJPने उमेदवारी देताना इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं तुम्हाला इंग्लिश येतं की नाही. असेल कदाचित, कारण का हे कायम ब्रिटिशांच्या बाजूने होते ना. यांचे वंशज जे आहेत ते ब्रिटिशांच्या बाजूने होते. आता ह्या लोकसभेमध्ये सर्वात चांगलं इंग्लिश बोलणारा माणूस म्हणजे शशी थरूर. त्याचं अख्खं आयुष्य अमेरिकेत आणि लंडनमध्ये गेलं आहे. त्या दोघांनाही माझं हे आहे की तुम्ही जाऊन मग त्याच्याशी वाद घाला ना. तुम्हाला काय समजलं पाहिजे तर शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या व्यथा, त्याच्या डोळ्यातले अश्रू, थकलेला भागलेला शेतकरी, उपासमारीनी आणि बेरोजगारीने थकलेला तरुण, त्याच्या डोळ्यातला भावना, त्याच्या चेहऱ्यावरचा राग, हा तुम्हाला समजला की त्याची भाषा ती आहे. तुम्हाला भावना समजणे ही भाषा आहे. तुम्हाला किती मराठी कुसुमाग्रजांसारखं सुंदर लिहिता येतं का तुम्हाला शेक्सपियरसारखं इंग्लिश येतं हे लोकसभेत कोण विचारत नाही. ते विचारात घेतलं पण जात नाही. तुम्हाला इंग्लिश येत नाही असं म्हणून तुम्ही मराठी माणसाचा अपमान करताय. आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात किती माणसं इंग्लिश बोलतात. आता काय ते विखे काय अहमदनगरमध्ये जाऊन शेतकऱ्याला विचारणार आहेत हा वय मिस्टर फार्म. अरे हा काय बोलतोय? म्हणजे अर्धे लोक म्हणतील याला झालंय काय. आता जानकर पण आले इंग्लिशवर. अरे धनगरांच्या घरातला ना तू. आपल्या जातीबद्दल आपल्या व्यवस्थेबद्दल तरी अभिमान बाळगा की ह्या संपूर्ण मनुवादाने धनगर असो, वंजारी असो, माळी असो, तेळी असो, साळी असो, कोळी असो, मागासवर्गीय ST SC यांना शाळेतच नाही जाऊ दिलं. अहो मराठीची मारामारी, इंग्लिश लय दूरची बात आहे. आणि तुम्ही इंग्लिशचा अभिमान बाळगून लोकांना टोमणे मारताय. आता लंके गरिबाच्या घरात जन्मलेलं पोर आहे. त्याचे बाप जाते काय साखर कान करणार नव्हते, खायला अन्न नाही असा घरातला पोरगा आहे तो. लोकसभेला उभा केलाय साहेबांनी. त्याला तुम्ही विचारता माझ्यासारखं इंग्लिश बोलून दाखव. अरे त्याच्यासारखं चालून दाखव 10 किलोमीटर सतत. तो जसा कोविड हॉस्पिटलमध्ये 2 महिने झोपला तसा तू तुझ्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये AC रूममध्ये झोपून दाखव. काय बोलता तुम्ही? आता तू ते उत्तम जानकर, ते आमचे महादेव जानकर त्या बंडू जाधवला विचारतात ह्याला माझ्यासारखं इंग्लिश येतच नाही, मी काय बोलतो ते समजणारच नाही. अरे त्याला लोकांची भाषा समजली म्हणून लोकांनी 4 वेळा पाठवलं ना लोकसभेवर. अहो लोकांची भाषा समजायला पाहिजे. हा कसला गर्व इंग्लिश 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 इंग्लिश. आणि माझ्यासारखं सुशिक्षित कोण नाही. अहो अशिक्षित माणूस राजकारण करू शकत नाही असं कोणी सांगितलंय का? या महाराष्ट्राचा इतिहास बघा. सर्वात जास्ती सहकारामध्ये काम कोणी केलं? वसंतदादा पाटील. त्यांचं एज्युकेशन काय होतं, शिक्षण काय होतं, पण त्यांना माणुसकी, त्यांना माणसाचं हृदय, शेतकरी, शेतमजूर, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, महाराष्ट्राची आर्थिक परंपरा, महाराष्ट्राची समाज व्यवस्था हे सर्वात जास्त समजलेला माणूस म्हणजे वसंतदादा पाटील. शिक्षणाचा प्रश्न उद्भवतो कुठे तिथे? गारपीट मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झालंय, मात्र कुणी बांधावरती गेला नाही. अनेक लोक जे ते लोकसभेसाठी वर्षा असेल या मुख्यमंत्री जे ठाण्यात कोणाला वेळ आहे आता? त्यांना पडली त्यांच्या सीटांची. इथे शेतकरी मेला काय आणि जगला काय? ते फक्त शरद पवार आहेत जे सगळं सोडून पटकन जातात शेतकऱ्यांच्या मदतीला. बाकी इथे कोणाला पडली आता? प्रफुल्ल पटेल म्हणतात की पुण्यामध्ये उद्धव शरद पवारांची बैठक झाली आणि ते भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते आणि 4 जणांनंतर राजकारणात काही होऊ शकतं. असं आहे की प्रफुल्ल पटेल काय म्हणतात ह्याच्याकडे फार मी काय लक्ष देत नाही. कारण का मी या पक्षात 35 वर्ष काढली आहेत. कोण कसं वागत होतो, कोण काय करत होतो
हे सगळं मला माहिती आहे. पडल्यानंतर सुद्धा त्यांना राज्यसभा दिली, तेव्हाच ते BJP बरोबर चला म्हणून सांगत होते. साहेबांनीच त्यांना सांगितलं थांबा, बघूया काय होतंय ते. जेव्हा इंडिया शायनिंग 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 चालू होतं ना, तेव्हा सगळे घाबरलेले की आता भाजपचीच सत्ता येणार. 2004 साली आली मनमोहन सिंगांची सत्ता, आणि मग साहेबांनी पडलेल्या प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा दिली आणि त्याच्यानंतर त्यांना केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री केलं. ते नाही सांगत ते. अहो तुम्ही 2000 ते परवा मल्हार पाटील म्हणजे पद्मसिंह पाटलांचे नातू, पद्मसिंह पाटलांना मी ओळखतो. साहेबांचे 800 कार्यकर्ते होते, 800. बिचारे वयामुळे मला त्यांच्याबद्दल काय म्हणजे तो चांगलाच माणूस आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. मल्हार पाटील काय बोलला की आम्हाला दादांनीच BJPकडे जा म्हणून सांगितलं आणि नंतर ते आता आमच्या मागणं आले. म्हणजे दादांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल किती राग होता आणि राष्ट्रवादी फोडायचीच हे त्यांनी कधी ठरवलेलं? 2019 कधी सुरुवात झाली 2014लाच. आणि ह्यांचे मुख्य सूत्रधार तेच आहेत जे बोलतात ना शरद पवारांबद्दल, तेच मुख्य सूत्रधार होते. आता आम्ही नाही बोलत ना, आता त्यांचे नातेवाईक आहेत. मल्हार पाटील हे अजितदादांचे जवळचे नातेवाईक आहेत. मग तुमचे नातेवाईकच बोलायला लागले की तुम्हीच आम्हाला BJPत पाठवत होतात, आम्ही तर बोलतच नाही आहे. म्हणजे शरद पवारांचं घर कुरतडण्याचं काम कोण करत होतं हे मी बोलत होते, तो लोकांना राग येत होता. अरे जितेंद्र आव्हाड काही बोलतात काय, त्यांच्याकडे पुरावे आहेत का? आता जा हा प्रश्न विचारा त्या मल्हार पाटलाला. आणि रोहित पवारांनी जो काल भाष्य केलं आहे की गुंडांचे फोन येत आहेत, मला अनेक जणांचं बोलणं झालं. 100% गुंडांचे फोन येत आहेत. त्या गुंडांची नावंही मला माहिती आहेत. ते पूर्वी कुठल्या गँगमध्ये होते ते पण मला माहिती आहे. त्यांच्या नावावर किती मर्डर केसेस होत्या ते पण मला माहिती आहे. आणि एक दहशत निर्माण व्हावी म्हणून मुंबईतल्या गँग्सचा वापर केला जातोय, हे अत्यंत जबाबदारी मी बोलतोय. अत्यंत जबाबदार. रोहित पवार जे बोलला त्याच्यात 1% कुठलीही गोष्ट खोटी नाही. फक्त साहेब मर्यादा सोडत नाही, साहेब काही बोलत नाही आहेत याचा अर्थ साहेबांपर्यंत ही बातमी गेलेली नाही असं नाही. पण साहेब कधीच बोलणार नाहीत, कारण का महाराष्ट्राची ही संस्कृतीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोन येणं म्हणजे, आता मी कोणाचं नाव घेत नाही, म्हणजे ह्या भाईचा फोन त्या दादाचा फोन, हे महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कॉलेज जीवनात वगैरे ऐकायचो. UR उचलून नेले त्या गँगनी, या गँगनी हे UR उचलून नेले. ते UR पण आणलेला माणूस आहे मी, त्यांच्या तावडीतनं सोडून आणलेला माणूस आहे मी. हे काय नवीन सुरू झालं? असं काय तुम्ही कोणाला फोन करून काय मतं रोखू शकता? उलट्या ह्या बातम्या जशा पसरत जातील ना फोन नंबरच्या, तसा अजून राग निर्माण होईल लोक अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात की काय लावलंय तुम्ही हे. महाराष्ट्रात म्हणजे गुन्हेगारीचं राजकीय संरक्षण हे तुम्ही मकोका मी सोडवला हे सांगण्यापर्यंत ठीक होता, पण त्या मकोक्यातल्या आरोपींना, मुंबईत राहणाऱ्या आरोपींना फोन करायला लावणं की तू जरा हळू जा, कशाला एवढं जोरात पळतोय, हे बरोबर नाही. तर सलमान खानच्या घराकडे हल्ला झाला, मात्र शिंदेगड असेल या पवारगड त्यांच्याकडे अनेक जे सुरक्षा रक्षक नेमलेले आहेत, मात्र या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणजे घोसाळकरांचे जो हत्या प्रकरण झालं होतं त्याच्यावरती त्यांच्या घरातल्यांचं म्हणणं आहे की सलमान खानच्या घरावरती गोळीबार झाला तर सरकार तिकडे तत्पर आहे, मात्र आमच्या बाबतीत असं कुठे दिसून येत नाही. तो सलमान खान आहे? कोण आहे घोसाळकर? आम्हाला गोविंदा, आम्हाला विवेक ओबेरॉय, आम्हाला कोणतो दुसरा अक्षय कुमार, ह्यांचं कौतुक आहे आम्हाला. त्यांनी महाराष्ट्राला मोठं केलं आहे, बाकीच्यांचा काय घेणं देणं महाराष्ट्राशी? ते आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. त्यामुळे त्यांना वाचवणं, त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांची ते घरी पूजेला कशी येतील हे बघणं, ते आरती कशी करतील ते बघणं, हे आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही टाळणार नाही. आमच्या गणपतीला जोपर्यंत अक्षय कुमार, आमच्या गणपतीला जोपर्यंत सलमान खान, आमच्या गणपतीला जोपर्यंत तो यादव कोणतो यूट्यूबर
एल्विश यादव म्हणजे तो सापाचा पॉयझन स्मगल करायचा तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत गणपती म्हणतो मी बसणारच नाही घरात. महाराष्ट्र कुठे चाललाय, कुठे तुमच्या काय लक्षात येतंय की नाही? शिंदेंनी असं म्हटलंय की सिल्वर ओकला उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. काँग्रेसने सिल्वर ओकने उठ म्हटलं की उठायचं आणि काँग्रेसने बस म्हटलं की बसायचं असं उद्धव ठाकरेंची गत झालेली असं मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री आणि सिल्वर ओक ह्याच्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही. ह्याच्यावर न बोललेलं बरं आहे. सिल्वर ओक आणि शिंदे हा एक नवीन वही लिहिता येतील एवढ्या माहिती आहे माझ्याकडे. सगळ्याच गोष्टी राजकारणात उघड करायच्या नसतात. ते बोलतात त्यांच्या राजकीय फायद्यासाठी बोलतात. आणि सिल्वर ओकमध्ये बस कधी कोणाला कोण म्हणत नाही आणि उठ म्हणून कोणाला म्हणत नाही. साहेबांना माणुसकी आहे. साहेबांच्या घरी गेलेला मोठा पाहुणा चहा पिल्याशिवाय बाहेर येत नाही, शत्रू पण असेल तरी. त्यामुळे साहेबांकडे बस आणि उठ आणि बस या उठाबशा काढण्याची सवय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाही. उठ्याबशा कोण काढायला लावतं हे अख्ख्या भारताला माहिती आहे. आणि स्वतः कीर्तिकरांनी सांगितलं ना, मी तर बोललोच नाही आहे. तुमच्या कीर्तिकरच सांगतायत काय चालू आहे ते. म्हणजे सगळ्या एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांची मनातली गोष्ट ही गजानन कीर्तिकरांनी बोलून दाखवली. आता काय बोलायचं त्याच्यावर अजून? 6 जून पर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा लढवणार असं जरांगे पाटील म्हणतात. मला त्याच्यावर काय बोलायचं नाही. मला त्याच्यावर काहीही बोलायचं नाही. मला आमचं जागा वाटप झालेलं आहे. आमचे बाळ्यामामा आत्ताच इथे कुठेतरी आलेले आहेत. सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा आलेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखसुद्धा येणार आहेत. आम्ही आमच्या सीटांवरती काम सुरू केलं आहे. ठाण्यात तुम्हाला दिसतं आहे की सगळ्या विधानसभेच्या वॉर्डामध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे. आम्ही आमचं चाललो आहे. बाकी कुठे काय चालू आहे हे कृपया आम्हाला विचारू नका. ते जयंत पाटील नाही हे लोकांना ह्याचाच राग आहे ना की एवढे दिवस तुम्हाला बाळ्यामामा दिसला नाही. तो बाळ्यामामाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्या करोडो रुपयाच्या संपत्तीवरती टाच आणण्याचा प्रयत्न केला. अच्छा बरं, समोरच्या पक्षाचे हात स्वच्छ असतील तर गोष्ट वेगळी. अश्विनी जोशींनी कलेक्टर होत्या त्या जेव्हा तिथल्या सातबाराचं पुनर्वलोकन करायला घेतलं आणि आपण अडचणीत येऊ असं जेव्हा तिथल्या पुढाऱ्यांना वाटलं तेव्हा अश्विनी जोशींची बदली किती कोटीत केली ते कोटी पण मला माहिती आहेत किती कोटी दिले. आणि अश्विनी जोशींचा पुनर्वलोकन अहवाल जाहीर करा ना, मग समजेल कोणी कोणाच्या जमिनी घेतल्या होत्या, कुठल्या जमिनीवरती कोणी वेअरहाऊसेस बांधलेले आहेत, 8 कोटी रुपये महिन्याचं भाडं कोणाला येतं, त्या कुठल्या जमिनीवर बांधलेल्या वेअरहाऊसवरनं येतं. तेव्हा दुसऱ्याकडे बोटं दाखवू नका हो. बाळ्यामामाने काय केलं मला माहीत नाही, पण बाळ्यामामापेक्षा मोठे मोठे चोर भिवंडीत आहेत. तेव्हा उगाच कारण नसताना बात जाएगी तो बहुत दूर तक जाएगी असं वैयक्तिक हेव्या द्याव्यावर राजकारण करू नका. मी संपलो तरी चालेल, मी निवडणूक लढवणारच या ईर्षेने बाळ्यामामा मैदानात उतरणार. त्याला हे सगळं माहिती होती की माझ्या गोडाऊनवर येणार, माझे गोडाऊन पाडणार, माझं आर्थिक काटछाट करणार. माणसं जिद्दी असतात, ईर्षेला पेटतात आणि लोक हे बघून त्यांच्या मागे उभं राहतात. तुम्हाला काय वाटतं लोकांमध्ये फार आनंद झाला तुम्ही बाळ्यामामाचे गोडाऊन तोडायला गेलेत तेव्हा? लोकांच्या मनात उलटा राग उत्पन्न होतोय की तुमचं काय चालू आहे. म्हणजे एखादा माणूस जर बोलला तर त्याच्यावर कारवाई, एखादा माणूस जरा निवडणुकाला उभा राहणार तर त्याच्या मागे पोलिसांचा सासेमिरा. काय चालू आहे? पोलीस घरच्या नोकरांसारखे वापरताय तुम्ही. पोलिसांनाही राग येतोय. पोलिसही म्हणतात हे काय काम आहे का आमचं साहेब. माझ्याजवळ अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवलं की साहेब कंटाळा आला हो. असं वैयक्तिक आम्ही कोणाविरुद्ध कारवाई करणं हे आम्हालाही पटत नाही, हे कायद्यातच बसत नाही. म्हणाले काय करणार.
पुण्यातील शिरूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये लढत पाहायला मिळते. तिथे अजित पवार असं म्हणाले, तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवाय, नटसम्राट नको. कोणाच्या कलेबद्दल, त्याच्या कलेतल्या कर्तृत्वाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणी कोणाला दिला आहे? तो त्याचा व्यवसाय आहे, पोट भरण्याचा. तो काय 10 साखर कारखान्यांचा मालक नाही आहे. तो दररोज सकाळी सेटवर जातो, काम करतो, अमोल मेहनतीचे पैसे कमवतो आणि आपलं घर चालवतो. साखर कारखाना, बँक, दूध संघ हे नाही त्याच्याकडे. गरीब आहे तो आणि चांगला नट आहे. याचं कौतुकच आहे महाराष्ट्राला. शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची इतकी छान भूमिका, म्हणजे असं खरंच आपल्या डोळ्यासमोर असा इतिहास दिसायला लागतो. ह्या भूमिकेत रममाण झालेला अमोल कोल्हे आहेत. आणि तुम्हाला कार्यसम्राट हवेत ना, म्हणून तुम्हाला उधार घ्यावे लागले. आढळराव तुमचे नाही आहेत. तुम्हाला 2च सीटा मिळाल्या, एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या 2 सीटा या कुठनं आल्यात ते महाराष्ट्राला माहिती आहे. त्या 2 सीटांवरती आनंद माना. उगाच दुसऱ्याच्या उद्योगात, दुसऱ्याच्या व्यवसायात बोलू नका. त्याच्यासारखा कलाकार सध्याच्या सिरीज, ह्या नवीन जी काय चालते आजकाल, ह्याची सिरीज त्याची सिरीज, त्याच्यासारखा मराठी लोकप्रिय कलाकार नाही. त्याच्या लोकप्रियतेची भीती वाटल्या कारणाने तुम्ही त्याला या लेवलला आणताय. आणि बरोबर आहे तो म्हणतो तो की माझ्याकडे मागे काय वारसा नाही, मी माझ्या कर्तृत्वावर नटसम्राट झालो आहे. आणि मला तर अभिमान वाटतो. चांगला नट आहे. आणि ह्या देशाने मोठ्या मोठ्या नटांना खासदार बनवलं आहे, मोठ्या मोठ्या कवींना खासदार बनवलं आहे, मोठ्या मोठ्या लेखकांना खासदार बनवलं आहे. कारण त्यांना सोशल अंडरस्टँडिंग असतं. समाज व्यवस्थेचं ज्ञान असणारी माणसं ही कलाकारच असतात. म्हणून इंदिरा गांधी विरुद्ध पहिल्यांदा कोण उभं राहिलं? कैफी आझमी. नंतर कोण उभं राहिलं? देवानंद. इतिहास असा मागे वळून पाहायचा असतो, त्या इतिहासातलं शिकायचं असतं. अमर्त्य सेन, जगातला सर्वात मोठा इकॉनॉमिस्ट, आज का बोलतोय? त्याचं डोकं आहे. मोठा लेखक आहे इकॉनॉमिक्स मधला. तेव्हा डोकं असलेली माणसंच हे असलं सगळं करू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.